कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण 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 पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज। यदक्षरमणाख्येयं आनन्दं अजमव्ययं श्रीमद्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। गुरुरित्याख्यालोके साक्षात् विद्याशाङ्करी जयत्याज्ञानमस्तस्य दयात्राये निरन्तरं सार्धं केन च कस्यार्धं शिवयो समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नामिति द्वैक्षतानु अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो वितस्तरां तौ वन्दे जगतामाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्ते मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्ते श्रीनाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे पुण्डलीकवरदारी श्रीज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज। जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरुनाथ महाराज की जय। 38वी ओवी आपली पूर्ण झालेली आहे। देवी देवोच न माये मा देवी के अन्वय आहे तेथे परिवार बहुये अघडता की असं मागची ओवी झालेली 38वी। तो देवची नुसता कामविषय तर तेव्हा जर पदार्थ खाली एकच शिल्लक राहिलेला होता म्हणजे अर्थात एकच भगवंत जर सर्वत्र ओतप्रोत आहे असा भाव होता तर मग पुन्हा स्वामी आणि सेवक असे दोन भाव कसे तयार होतील आणि कशाचे बनतील? तर कशाचे बनतील म्हणजे देवच स्वामी बी होईल आणि भृत्य बी होईल म्हणजे का सेवकही होईल असं माऊली ज्ञानवारे सांगतात। ऐसाही किंवा ऐसी आहे तर अशा पद्धतीने चित्तामध्ये पुन्हा जर द्वैतभाव उत्पन्न झाला, द्वैतभाव तर हा नावाला द्वैत असेल पण वास्तविक अद्वैतच असेल म्हणजे दोन दोन भाव नसतील। मग एकच देव सेवक आणि स्वामी या दृष्टीने भरून उरलेला असेल असं त्याचा अर्थ होत आहे। चला वाचा। ऐसी आहे स्वामी भृत्यू संबंधा लागी उठली श्रद्धा तो देवोची नुसुधा कामवी। कामवीचे म्हणजे मिळवतो, देवची नुसता म्हणजे नुसता देवच स्वामी आणि भृत्यू या दोघांमध्ये सामावलेला असतो। पुरुषाला असे देवाचे आत्मत्वाने व व्यापक रूपाने अपरोक्ष ज्ञान झालेले असताही पूर्वसंस्कार आणि पूर्वपुण्य या योगाने आपले शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण देवाची सगुण भक्ती करावी आणि देवानेही आपल्याकरिता सगुण साकार रूप धारण करून आपला स्वामी व्हावे आणि आयुष्यभर आपले देवाशी भक्तपणाचे नाते असावे। अशी आस्था निर्माण झाली तर तो ज्ञानी आपल्या आयुष्यात नुसता देवच मिळवतो, देवाचीच सेवा करतो म्हणजे इतर काही मिळवत नाही असा त्याचा अर्थ झाला। ज्ञानी पुरुषाला असे देवाचे आत्मत्वाने व व्यापक रूपाने अपरोक्ष ज्ञान झालेले असताही म्हणून ऐसियाही असं पद येतं ना पहिलं की ऐसाही म्हणजे केव्हा की ज्या वेळेला पूर्णत्वाने एका परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर सर्व द्वैत निवृत्त झाल्यानंतर अद्वैती भावना दृढ असताना पुन्हा आणखी नंतर अशामध्ये सुद्धा पडिले वळण इंद्रिया सकळ
भाव तो निराळा नाही तुझा, अशा पद्धतीने पूर्वी केलेली भक्ती, तिचं स्मरण आहे किंवा पूर्वीचे संस्कार आणि त्यांच्या असणारी जशी असणारी त्या संचितामध्ये त्यांच्या असणारी म्हणजे प्रारब्धामध्ये असणारी ती पूर्वपुण्य आहे. तर त्याच्या योगाने शरीराला जसा वळण पडलेलं आहे की इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी हे जोपर्यंत आहेत म्हणजे प्रारब्धवशामध्ये आहेत, तोपर्यंत देवाची सगुण भक्ती करावी अशा प्रकारचा भाव चित्तामध्ये तयार झाला. आणि कारण प्रारब्धवशामध्ये विशेष करून सांप्रदायिक रीतीने या भावाची उत्पत्ती होते. ज्यांनी जसे जसे संप्रदायपूर्वक पूर्वीच्या साधना केलेल्या असतात, तर त्या साधना तर त्यामध्ये त्यांना राहावं, त्यापासून आनंद घ्यावा अशा प्रकारचा भाव या जीवनमुक्ताच्या ठिकाणी सुद्धा आहे. म्हणून मग वास्तविक पाहता आता भक्ती करणी म्हणून नाही राहत, केली पाहिजे म्हणून नाही, पण त्या भक्ती करण्याच्या माध्यमातून, भक्ती करणं या पदाचा अर्थ आहे तू स्वामी मी काय तू देव मी भक्त ऐसे करी असं म्हटलं तुकोबारायांनी. तर तू देव आणि मी भक्त ऐसे करी, मग ऐसे अगोदर नाही आहेत का? तर नाही. तर अद्वैताच्या भूमिकेत गेल्यावरती स्वामी आणि सेवक असा भाव मावळून गेलेला असतो. पण द्वैत नावालाही शिल्लक राहिलेलं नसतं. आणि मग असं जर असेल तर मग पुन्हा आणखीन नवीन द्वैत कसं तयार होईल? तर नवीन द्वैत तयार होत नाही. द्वैत होतं, परंतु ते द्वैत नसून अद्वैतच असतं असा भाव प्रतिपादन करतायत. पहा की स्वामी आणि भृत्य असा ज्या संबंध म्हणजेच इथला देव आणि भक्त हा संबंध, त्या लागी जर श्रद्धा चित्तात उत्पन्नच झाली तर नुसता देवच तोच देव होतो, तोच देव आणि तोच भक्तही होतो किंवा तोच सेवक होतो आणि तोच स्वामी होतो. तेव्हा भृत्यपदाचा अर्थ स्वामी असा आपला सेवक असा केलेला आहे. आणि स्वामी आणि सेवक या संबंधालागी श्रद्धा जर उठली तर नुसता देवच कामाविषयी, याचा अर्थ नुसता देवच, एकच देव दोन रूपामध्ये राहतो. जसे आमचे नाथ महाराज असोत, त्याचप्रमाणे भगवंत असोत है ना. नाथांच्या घरी भगवंतांनी 36 वर्ष सेवा केली म्हटले. 12 वर्षाच्या कालखंडात 3 अवतारांच्या द्वारे सेवा केलेल्याचा भाग येतो. मग आता त्याच्यात सेवा केली तर नाथ महाराज आणि देव यांच्यामध्ये भेद आहे का? अभेद आहे. दिसायला जरी देव आणि नाथ महाराज हा भेद आपल्याला दिसत असला तरी नाथ महाराज म्हणजेच भगवंत आणि सेवा करणारा सुद्धा भगवंतच. तर असा एकच दोन्ही जाग्यावरती राहतो. म्हणजे सेवक म्हणूनही तोच आणि देव म्हणूनही तेच. कोणी कोणाची सेवा करावी, पण मग इथे भगवंत सेवक रूपामध्ये आपल्यासारख्यांना दिसायला भगवंत सेवा करतायत. आणि कोणाची करतायत? नाथांची सेवा करतायत. तर हा भेद नसून अभेदच आहे. म्हणजे नाथ महाराज हे प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्म आहेत. भानुदासाचे कुळी परब्रह्म अभंगामध्ये म्हटलेत ना, प्रत्यक्ष परब्रह्म त्या ठिकाणी साकार स्वरूपामध्ये आलेलं आहे. तर त्या एकच परमात्मा नाथ म्हणून आणि तोच परमात्मा सेवक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहे. तर याला विशेष करून भक्तीचा भाग लागलेला आहे. हे जीवनमुक्तांच्या ज्या भक्ती आहेत त्या भक्ती अशा पद्धतीने आहेत की त्याच्यामध्ये दिसायला इतरांना 2 दिसतात, पण जे अनुभव घेणारे जे महात्मे आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून एकच परमात्मा आहे.
तर असा दोन्ही बाजूनी काम करतो. किंवा मग त्यांची ती जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये समजा भगवंत जरी नसेल, म्हणजे प्रत्यक्ष नाही उपस्थित झाला. इथे आता नाथांच्या घरात कसं आहे, तिथं प्रत्यक्ष देव सेवा करताना म्हणजे समाजालाही तो पाहायला मिळाला, किंवा विठ्ठल रूप धारण करून आहे ना, किंवा श्रीखंड्याचे रूप धारण करून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, सेवा केलेली. पण अशी सेवा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सेवा आहे, दोन रूपातली सेवा आहे. पण ज्या वेळेला जीवनमुक्त महात्मा जसं भक्तीच्या माध्यमातून, मग आता त्या भक्तीमध्ये बी जे प्रकार आहेत, पूर्वी ज्या प्रकारची भक्ती केलेली असेल तर त्या प्रकारच्या भक्तीमध्ये तो जीवनमुक्त महात्मा राहतो. पूर्वी कोणती भक्ती केली, जर समजा कीर्तन स्वरूपी भक्ती केलेली असेल, नामदेवरायांसारखीची भक्ती जर पाहिली तर म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. म्हणजे साधन कोणतं केलं त्या जीवनमुक्त महात्म्याने पूर्वीच. नाथ महाराजांनी कीर्तन केलेल्याचं नाही दिसत तिथं जास्त उल्लेख, केलंही असेल. पण नामदेव महाराजांचं कीर्तन हे साधन भक्तीमधलं होतं. नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि देवाने पुढे येऊन नाचावं, त्याच्यामध्ये किंवा देवाने उभं राहावं त्या कीर्तनात येऊन, तर हे काही विशेषच आहे. दुसरा एक भाग आहे की नामदेवरायांनी कीर्तन करावं, त्याबरोबर ती इतर साधू संतांनी सुद्धा थांबावं. इतर साधू संत म्हणजे तरी साधू संत थोडेच आहेत, ते सुद्धा काय आहेत, परमात्मा देवच आहे. म्हणून तीही एक सेवा आहे की देवांनी देवाची केलेली, देवाच्या रूपामधली ती सेवा आहे. असा म्हणून देवाची नुसता कामावीचे, कारण तिथं दुसरं कमावण्यासारखं काही राहिलेलं नाही. काय कमावण्यासारखं म्हणताल तर म्हणजे मिळवण्यासारखं. कामावीचे म्हणजे मिळवणे. काय मिळवण्यासारखं, ज्या वेळेला साधक साधना करत असतो तिथं मिळवणं असतं, म्हणजे कामावण्याचा प्रकार भिन्न असतो. कारण त्या ठिकाणी त्यांना भिन्न म्हणजे असं आहे, त्याच्यातही साधकांच्यामध्ये सकामता आणि निष्कामता असते. सकामतेचे साधकांचा देव वेगळा मिळवला जातो, म्हणजे देवाच्या नावाखाली दुसरंच मिळवतात. बरं, समजा कोणी उत्कृष्ट साधक निष्कामतेने सेवा करत असेल तर तिथंसुद्धा मिळवण्याचा प्रकार वेगळा असतो. म्हणजे निष्काम भक्तीच्याद्वारे, निष्काम कर्म आणि उपासना हे दोन्हीही भक्तीच्या माध्यमातून येतात. मग तिथे चित्तशुद्धी, चित्तस्थिरता हे मिळवण्याचे प्रकार शिल्लक राहतात. कारण ते तिथला कमावणे वेगळा आहे. साधक अवस्थेत मिळवण्यासाठी देव वेगळा आहे, म्हणजे देवाच्या मोबदल्यात हे मिळवलेलं असतं. कोणतं, आपण निष्काम भक्तांचा विचार केला तर तिथं निष्काम भक्ताला सुद्धा काही काही मिळवायचं असतं, आणि ते असेल तर चित्तशुद्धी, चित्तस्थिरता, आवरण दोषाची निवृत्ती हे मिळवायचं बाकी आहे. मुक्त महात्म्यांच्या, जीवनमुक्तांच्या भक्तीमध्ये मिळवायचं काय आहे तर नुसता देवची मिळवायचे, नुसता देवच प्राप्त करून घ्यायचं. कारण देवापेक्षा दुसरं काही मिळवायचं बाकीच नाही. म्हणून तिथला व्यवहार दोन नात्याने जरी झाला, सेवक आणि स्वामी, तरी स्वामी आणि सेवक या नात्यातून काही मिळवायचं बाकी नसून एकच देव दोन्हीमधून मिळवला जातो. सेवा म्हणून नाव जरी सेवा, स्वामींची सेवा असं असेल तरी तिथं प्रत्यक्ष काही दुसरा नवीन काही मिळवण्यासारखं नसतं. तर दोन्ही अभित प्रतिपादन केला. भक्ताचा आणि देवाचा पूर्णता अभेद या जीवनमुक्तांच्या स्थितीमध्ये झालेला असतो. पुढे दुसरं नवीन असं काही नाही, म्हणजे नवीन मिळवायचं काही राहिलेलं नसतं. किंवा अगदी सिद्ध भक्त जरी झाला, म्हणजे अपरोक्ष ज्ञानापर्यंत पोचलेला असेल, म्हणजे त्याच्यानंतरचा स्टेप्स चालू होतात ना, की आवरण दोष काय लगेच जात नाही. आवरण दोषाच्या वेळेला प्रथमतः त्या साधकाची उत्कृष्ट स्थिती तयार होणं, मग त्याच्यामध्ये परोक्ष ज्ञानात जाणं,
त्याच्याही आधी असणाऱ्या शब्दज्ञानात राहणं, नंतर परोक्ष ज्ञानात, नंतर अपरोक्षात, नंतर दृढ अपरोक्षात, अशा प्रकारे त्याच्यामध्ये सुद्धा काय आहेत, तिथं स्थिती आहेत किंवा सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा अशा अवस्था आहेत तिथे पुढे. तिथंही मिळवण्याचं शिल्लक राहतं, म्हणजे कामाविजय शिल्लक आहे. कुठं? ज्यावेळेला सत्वापत्ती अवस्थेला, चौथ्या अवस्थेला ज्ञान असं म्हणतात, म्हणजे अपरोक्ष ज्ञानाची अवस्था जी आहे ती सत्वापत्तीमध्ये धरली जाते. पण त्याच्यानंतरसुद्धा काही पक्क्या अवस्था तिथून पुढच्या आहेत, म्हणजे असंशक्ती, पदार्थ भाविनी, तुर्यगा अशा अवस्था आहेत, साधन स्वरूप आहेत. पहिल्यात शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा या साधन स्वरूप आहेत. आणि सत्वापत्तीमध्ये आत्मज्ञान झालेलं सांगितलं जातं. तर तेव्हा सत्वापत्ती ही अवस्था जी आहे ती ब्रह्मज्ञानाची अवस्था आहे. आणि पण त्याच्यातलं ते दृढ आणि अदृढ, कच्चं असा विषय आहे. पण तिथंसुद्धा मिळवण्याचं शिल्लकच राहिलं ना. म्हणजे तरी अजून ज्या वेळेला परोक्ष ज्ञान झालं त्यांना अपरोक्ष ज्ञानाची अपेक्षाच राहिली. अपरोक्ष ज्ञानाच्या नंतरही दृढ होण्याची अपेक्षा शिल्लक राहिली. तर तिथे जीवनमुक्तीचा, म्हणजे जीवनमुक्ती जरी असेल समजा, आता सत्तापत्तीमध्ये गेलेला मनुष्य पुन्हा मागे येत नाही, ही खरी गोष्ट आहे. पण तरीसुद्धा अशा उत्कृष्ट जीवनमुक्तापेक्षा ही कनिष्ठताच आहे. कारण ज्या ठिकाणी काहीच घेणं शिल्लक राहत नाही अशी एक अवस्था की जिथं पूर्णांश, कसं म्हणता येईल आपल्याला, जसं एखादा माठ पाण्याने भरला जातो त्यावेळेला 50% पुढं भरल्यावर पाणी पुष्कळ आहे असं दिसायला लागतं या माठामध्ये. पण खरा भरला तेव्हाच जातो ज्यावेळेला तो उसळी मारतो. म्हणजे ते म्हटले बा आता हा पूर्णांशामध्ये भरला, पण पूर्णांशामध्ये भरलेल्या माठात पुन्हा पाणीच ओतत राहिलं. तर ते म्हटले पुढं पाणी जात आहे कुठं? तर पाणी आता माठात नाही सामावलं जात, तर ते सर्वांशामध्ये परिपूर्णतेला प्राप्त झालेलं असतं. तशी जीवनमुक्त या साधुपुरुषांची स्थिती सांगितलेली आहे. तेव्हा ऐसाही स्वामी मृत्यू संबंधा, लागी उठली श्रद्धा. जरी समजा अशाही स्थितीमध्ये, म्हणजे कुठल्या मागं म्हटलेलं होतं त्या ओवीचा संबंध की देवी देवोची न माये, मा देवी की अन्वय आहे. मग देवामध्येच देव बसायला तयार नाही कोणाच्या चित्तात, या जीवनमुक्त महात्म्याच्या चित्तेमध्ये त्याच्या चित्तात जर देवच बसत नाही, मग देवी की आहे म्हणून देवीसुद्धा देवच बनते असा एक अर्थ निघतो. देवीसुद्धा म्हणजे मायासुद्धा परमात्माच बनते. देवी की आहे तेथं परिवार बहुये अघडता की. मग परिवार जरी प्रतीतीला आला तरी परिवार नसून एकच परमात्मा अनेक रूपात नटलेला आहे अशी स्थिती आहे. मग अशामध्ये सुद्धा त्या महात्म्यांना मागच्या संस्कार वशामध्ये देव आणि भक्ताचा संबंध जागा झाला आणि परत भक्ती करावी अशी इच्छा तयार झाली. मग केली ही भक्ती त्यांनी. तरीसुद्धा आता काय कामाविजय, आता काय मिळवायचं आहे त्यांना? तर आता त्यांना मिळवायचं काही राहत नाही. तर मग काय आहे, तर एकाच परमात्म्याच्या विषयी, एकच परमात्मा हा सर्वत्र फक्त नावं बदलून राहतो. म्हणजे ते स्वतःही परमात्मा आणि त्यांचा सेवकही परमात्माच. एकाचं नाव सेवक आणि एकाचं नाव स्वामी असं झालं. आणि मग त्यांचं त्या दोन्हीमधलं त्या मिळवायचं काय शिल्लक राहिलं? आणखीन काय आहे की आपण ज्याला म्हणतो वा त्याला फळ काय? म्हणजे फळ काय नाही, फळ हेच कोणता की देवच असणं, देव होऊनच राहणं. तर हेच फळ, याच्याहून दुसरं फळ नाही. अशा प्रकारचं चिंतन काही सांगतायत. काय म्हणतात आता गुरुजी बघा. गुरुजी सांगतात, ऐसी आहे स्वामी मृत्यू संबंधा लागी, उठली श्रद्धा ते देवोची न सुद्धा कामी.
अशा ही स्थितीत स्वामी सेवक संबंधाची इच्छा झाली तर भक्तीचा सोहळा भोगण्याकरिता देवच स्वतः स्वामी व सेवक बनतो. हां विवरणात सांगतात ऐसियाही म्हणजे देवात देव मावेना तर देवी म्हणजे माया कशी मानावी व कार्य कसे मानावे, अर्थात अधिष्ठान देवच सर्वत्र भरलेला आहे म्हणून कार्य कारण अध्यास नाही. तरी पण हा ऐसिया या पदाचा अर्थ आहे. म्हणजे ऐसिया म्हणजे मागच्या ओवीचा संबंध घेतलेला आहे त्यांनी, तिथं ऐसियाही असं केलं आहे ना. आणि आपल्या ह्याच्यात खानदारकरांच्या या गाथ्यामध्ये हे आपल्या अमृतानुभवमध्ये ऐसाई असं केलं आहे. अर्थ दोन्हीचा तोच होईल की मागच्या ओवीच्या संबंधाने ऐसियाही म्हणजे जर ज्या वेळेला अशी एकरूपतेची पूर्वीचा भाव असेल, त्यांचा अद्वय भाव असेल, तर मग पुन्हा भेद कसा निर्माण होईल. तर हा कल्पित भेद उत्पन्न होतो चित्तामध्ये की, आणि तो कसा होतो तर मागच्या संस्कार वशामध्ये होतो. मागं जे संस्कार आहेत भक्तीचे, जसे आमच्या अण्णांच्या ठिकाणी होते, किंवा नंतरच्या काळामध्ये अण्णा काय करायचे की नामस्मरण करत राहायचे. तत्त्वज्ञानानंतर नामस्मरण कसं संभवनीय आहे, तर नामस्मरण संभवनीय आहे कारण एका विशिष्ट स्थितीच्या पुढं तत्त्वज्ञानाचा पूर्ण भाग झाल्यानंतर पूर्वी केलेली जी साधनं असतात, तर त्या साधना म्हणजे विशेष करून भक्तीची साधनं ही अधिक आनंदाला कारणीभूत असतात. मग ती साधना ती व्यक्ती करत राहतो तरीसुद्धा तिथं मिळवण्याचं म्हणून काही शिल्लक राहिलेलं नसतं. तर एकच देव अखंड चित्तामध्ये नांदत असतो. तर त्या अशा प्रकारचा भाव आहे. म्हणून तिथं काय म्हटले होते तिथे की एकच परमात्मा ज्या वेळेला सर्वत्र नांदतो त्यावेळेला तिथे भेद हा नावापुरताही नसतो, तर देवच असतो, कार्यकारणता नाही. तुम्हाला एक वर्म सांगू का, आपल्याला समाधीत राहता येतं का समाधीचा अनुभव घेता येत नाही हे कळा. हां, थोडंसं आता बाजूला गेले. आपल्याला वर्म सांगतायत ना गुरुजी. हां, म्हणून आपल्याला समाधीत राहता येतं का समाधीतून समाधीचा अनुभव घेता येतो. तर आपल्याला समाधीचा राहता येत नाही, अनुभव घेता येतो. योगाला समाधीत राहता येतं आणि साधकांना समाधीचा अनुभव घेता येतो. चला, आपल्याला समाधीत राहता येतं का समाधीचा अनुभव घेता येत नाही हे कळावे. हे जर कळले तर त्याला जीवनमुक्त होता येते. हां, होता येते म्हणजे हे कळालं तर, किंवा समाधीमध्ये नाही राहता येत पण समाधीचा अनुभव घेता येतो. कोणाला? योग्यांचा नाही विषय चालला हा, हे तत्ववेत्या पुरुषांचा विषय चाललेला आहे. म्हणजे ज्ञानी पुरुषांचा, ज्ञानी साधकांचा, मुमुक्षूंसाठीचा बी विचार आहे याच्यामध्ये की मुमुक्षूलासुद्धा साधना केल्यानंतर निधिध्यासन तत्त्व पदार्थांच्या नंतर अनुभव घेता येतो का नाही? अनुभव घेता येतो का? राहता येतं नाही. म्हणून निधिध्यासनाला निर्विकल्प समाधीची अवस्था असं म्हटलेलं आहे. निधिध्यासनालाच म्हटलेलं आहे. तर त्याच्यात समाधीचा अनुभव हा या अभ्यास करणाऱ्यांना घेता येतो. परोक्ष अपरोक्ष ज्ञानाच्या ज्या स्टेप्समध्ये असतात, परोक्ष ज्ञान ते अपरोक्ष ज्ञान यांच्या मध्य अवस्थेमध्ये राहणारे साधक वर्ग हे समाधीचा अनुभव घेतात. समाधीत नाही राहत पण समाधीचा अनुभव घेतात. चल, आपल्याला समाधीत राहता येत नाही पण समाधीचा अनुभव घेता येतो. हां, या संसारी माणसांना तर समाधीत राहताही येत नाही व अनुभवही घेता येत नाही. त्यांना विषयी पामर म्हणावे. बरोबर. म्हणजे अनुभव कोणाला घेता येतो तर मुमुक्षूंना घेता येतो. मुमुक्षूंना समाधीचा अनुभव घेता येतो. मग समाधीचा अनुभव घेता येतो तो मनुष्य जीवनमुक्तीकडे जाऊ शकतो असं म्हणायचं आहे.
पण सांसारिक माणसांना समाधीचा बी अनुभव नाही आणि समाधीत राहताही येत नाही, संसारात नीट राहत नाहीत, ते समाधीत कधी जातील तेव्हा? तर संसारात बी नीट राहत नाहीत. म्हणून त्यांना पामर आणि काय म्हणते विषयी म्हणावे. अभ्यासू मुमुक्षुला समाधीत म्हणजे निर्वृत्तिक स्थितीत राहता येत नाही, पण निर्वृत्तिक स्थितीचा अनुभव घेता येतो. निर्वृत्तिक स्थितीत राहता येत नाही पण अनुभव घेता येतो. निर्वृत्तिक स्थितीचा अनुभव घेणारा व निर्वृत्तिक स्थितीत राहणारा याचा विचार करा. निर्वृत्तिक स्थितीत राहता आले तर त्यास योगी म्हणावे. निर्वृत्तिक स्थितीचा अनुभव घेता येतो. समाधी म्हणजेच निर्वृत्तिक वृत्ती. निर्वृत्तिक अर्थात त्या वृत्तीला विषय राहत नाही असा भाग योग्याला साध्य करता येतो. पण मुमुक्षुची वृत्ती ही उठतेच ना अभ्यासासाठी, चिंतनासाठी, निधिध्यासनासाठी. म्हणजे इथे साधारण शिल्लक आहे तर हे करण्यासाठी ती वृत्ती उठतेच. म्हणून निर्वृत्तिक वृत्ती नाही, पण कधीतरी ते शांतही होते, पण अखंड योगाप्रमाणे मुमुक्षुची वृत्ती शांत नसते. निर्वृत्तिक स्थितीत राहता येत नाही व अनुभवही नाही याला विषयी पामर म्हणावे. सवृत्तिक स्थिती व निर्वृत्तिक स्थिती या दोन प्रथम शिकाव्या, मग पुढे जीवनमुक्ती सहज मिळते. मनुष्याला जागृती, स्वप्न सवृत्तिक अवस्था आहेत आणि विदेहमुक्ती, समाधी व सुषुप्ती या तीन निर्वृत्तिक अवस्था आहेत. परत वाचा. मनुष्याला जागृती, स्वप्न या दोन सवृत्तिक अवस्था आहेत. जागृती आणि स्वप्न या सवृत्तिक अवस्था आहेत. त्यामध्ये वृत्तीनेच कारभार केला जातो. जागृतीतले सगळे व्यवहार जे त्रिपुटी जी उत्पन्न होते त्याच्यात वृत्ती काम करते. स्वप्नामध्ये सुद्धा वृत्ती एका ठिकाणी कल्पित वृत्ती आहे स्वप्नातली आणि दुसऱ्या ठिकाणी मला बी आता शिंक आली. त्या जागृतीमध्ये अंतःकरण वृत्ती आहे आणि स्वप्नामध्ये अविद्या वृत्ती आहे. पण वृत्ती आहेच, म्हणजे दोन्ही ठिकाणी व्यवहार होतोच. अविद्याजन्य पदार्थ स्वप्नामध्ये आहेत आणि अंतःकरण वृत्तीने जागृतीतले जे पदार्थ आहेत ना ते अज्ञान कार्यातले पदार्थ या ठिकाणी जागृतीतले पदार्थ आहेत किंवा नामरूपाचे पदार्थ आहेत असं म्हणा. आणि एक पदार्थ कल्पित आहेत. जागृतीतले पदार्थ नामरूपवान आहेत, स्वप्नातले पदार्थ नामरूपवानही नाहीत तर ते कल्पितच आहेत. आणि तिसऱ्या अवस्थेत पदार्थच नाही, म्हणजे सुषुप्त अवस्थेमध्ये पदार्थ नाही. म्हणून दोन ठिकाणी वृत्ती काम करते. एक अविद्या वृत्ती काम करते आणि एका ठिकाणी अंतःकरण वृत्ती काम करते. म्हणून त्या ठिकाणी वृत्ती आहे. पुढे काय म्हटलं? आणि विदेहमुक्ती, समाधी व सुषुप्ती या तीन निर्वृत्तिक अवस्था. विदेह मुक्ती तिथं शरीर नाही, बरोबर आहे. सूक्ष्म देहाचा बाध होऊन ते नाश पावलेलं आहे, मध्ये बाधित होऊन गेले मागच. म्हणून तिथं विदेहमुक्तीत वृत्तीचं उपादानच राहिलेलं नाही. दुसरं आहे समाधी अवस्थेमध्ये तिथं लय झालेला आहे, वृत्तीचा लय पावलेली, म्हणून तिथं वृत्ती नाही. आणि तिसरी अवस्था सुषुप्ती, तिथे लय पावलेली, बाधित अंतःकरणामध्ये लय पावलेली. अशा पद्धतीने जीवनमुक्ताच्या ठिकाणी तर निर्वृत्तिकच अवस्था आहे. अशी विदेहमुक्तीमध्ये वृत्ती नाही, सुषुप्तीमध्ये वृत्ती आहे पण ती अज्ञानात लीन झालेली. समाधीमध्ये लीन झाली पण कुठे झाली? तर समाधीमध्ये बाधित जो लिंगदेह आहे, लिंगदेह बाधित झालेला आहे, त्याच्यातली जी वृत्ती आहे ती सुद्धा त्या म्हणजे कारण देह तिथं नावाला बी शिल्लक जरी नसला तरीसुद्धा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच लीन झालेली तिथं वृत्ती.
म्हणून म्हटलेलं आहे तिथं, मला वाटतं विचारसागरातमध्ये गेलं ना, पंचदशीमध्ये गेला विषय हा. वृत्ती ही जीवनमुक्त महात्म्याची ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन पावते आणि योग्याची वृत्ती ही त्या ठिकाणी अज्ञानात म्हणजे ब्राह्मी स्थितीचा अनुभव घेते आणि त्याच ठिकाणी स्थिरावलेली असते, ब्राह्मी स्वरूपात स्थिरावते, परंतु ती पुन्हा आणखीन उठते. तसाच अगदी समांतर मुक्त महात्म्याचाही अनुभव आहे. आणि इतर जणांची वृत्ती ही अज्ञानात लय पावते सुषुप्ती अवस्थेमध्ये, आणि विदेह मुक्तीमध्ये तर उपादानच नाही तिथं राहिलेलं त्या वृत्तीचं, त्याच्यामुळे तिथे नाहीच आहे. म्हणजे वृत्ती ही पूर्णतः निर्वृत्ती झालेली. निर्वृत्तिक अवस्थेत जगत प्रतीती येत नाही, सवृत्तिक अवस्थेत जगत प्रतीती. आता त्याच्यामध्ये आपल्याला बाधित मानावी लागेल. ही काय जीवनमुक्ताची वृत्ती आणि योग्याची वृत्ती याच्यामध्ये बी भेद करावे लागेल. एकाची बाधित आहे आणि एकाची बाधित नाही. योग्याची वृत्ती बाधित नाही, कारण योगे हा मुक्त होत नाही आणि जीवनमुक्त हा बाधित अनुवृत्तीचा भाग आहे, त्याच्यातला आहे, असा भाग आहे. किंवा अविद्यालेशामधली वृत्ती आहे असंही म्हणायला काही अडचण नाही. अविद्येचा लेश आहे, म्हणजे जसं भरचित बीजाप्रमाणे तयार झालेली ती वृत्ती आहे. इतका भेद आहेच दोघांच्या वृत्तीतला. आणि जी भरचित बीजाची वृत्ती आहे ती देहपातानंतर राहतच नाही, म्हणून विदेह मुक्तीमध्ये वृत्तीचा अत्यंत अभाव आहे. चला, सवृत्तिक अवस्थेत राहणे म्हणजे जीवदशेत राहणे. सवृत्तिक अवस्था म्हणजे जीवदशा आहे. हां. निर्वृत्तिक अवस्थेत राहणे म्हणजे साक्षी स्वरूप होणे आहे. साक्षी स्वरूप ह्याला म्हणजे निर्वृत्तिकमध्ये राहणं साक्षी स्वरूप आहे, पण त्याच्यामध्ये बी जीवनमुक्त आणि योग्यांचे भेद निश्चितच आहेत आत्ता सांगितल्याप्रमाणे. कारण एकाची वृत्ती ब्राह्मी स्वरूपाचा अनुभव घेते, योग्याची वृत्ती बी घेते, आणि जीवनमुक्ताची वृत्ती ब्राह्मी स्वरूपाचा अनुभव घेते, पण ती भर्जित बीजाप्रमाणेच राहते. म्हणून एक बाधित वृत्ती आहे आणि एक वृत्ती बाधित नाही, जरी ब्राह्मी स्वरूपाचा अनुभव घेत असली योग्याची तरी. चला, निर्वृत्तिक अवस्थेत राहणे म्हणजे साक्षी स्वरूप होणे आहे. निर्वृत्तिक स्थितीत राहता न आले तर ते क्षम्य आहे, पण निर्वृत्तिक स्थितीचा अनुभव असावा त्याला जीवनमुक्ती सांगता येते व पटते. म्हणजे जीवनमुक्ती कोणाला सांगता येते असं जर म्हटलं तर ज्याने अनुभवच घेतलेला नाही तर त्याला सांगता येणार नाही, हे पहिल्यांदा गुरुजींचं म्हणणं आहे. किंवा जीवनमुक्ती सांगावी कोणी सांगावी तर ते अनुभव घेणाऱ्यांनी सांगावी. अनुभव कोणाला घेता येतो तर जे निधिध्यासन तत्त्वम पदार्थ शोधन करतात त्यांना जीवनमुक्तीचा अनुभव घेता येतो. कारण तिथं निर्वृत्तिक अवस्थेत राहण्याची प्रक्रिया आहे. तुम्हाला रात्री मी म्हटलं होतं की साधनांचा खटाटोपवा म्हणजे हे जास्त करण्यापेक्षा किंवा अधिक ग्रंथ चालण्यापेक्षा त्याचा अनुभूती संपन्नता निर्माण करण्यासाठी तिथं प्रॅक्टिकल केलं पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिकलला महत्त्व आहे. इतका अभ्यास केल्यानंतर जर जो मनुष्य प्रॅक्टिकल करत नाही तर मग म्हणजे त्याला अनुभव उत्पन्नच होणार नाही, त्याला मग फक्त विद्वत्ता उत्पन्न होते. अधिक शास्त्र पाहिले, अधिक ग्रंथ सोडवले तर विद्वान होतो, विद्वत्ता प्राप्त होते, पण स्वानुभूती उत्पन्न होत नाही. म्हणून स्वानुभूतीसाठी फार शास्त्रांची आवश्यकता नाही. जितकं चिंतन झालं पुष्कळ चिंतन झालं. थोडे आहे चित्त सहाय्य झाली आहे. चित्त असं म्हटलं तुकोबरायांनी, चित्ताचं सहकार्य झालं. पण मग त्याच्यामध्ये म्हणून त्या निर्वृत्तिक स्थितीचा अनुभव घेण्याची प्रक्रिया निधिध्यासनामध्ये आहे. निधिध्यासनाच्या 15 अवस्था
तत्त्वज्ञानामध्ये प्रतिपादन केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तर टप्प्याटप्प्यामध्ये तो कसा कसा वृद्धी करत चालतो तो. तर मग त्या ज्या वेळेला केल्या जातील त्यावेळेला निरवृत्तिक स्थितीचा अनुभव घेता येतो आपल्याला. जोपर्यंत त्या निरवृत्तिक स्थितीचा अनुभव घेतलेला नाही तोपर्यंत त्याला जीवनमुक्ती सांगता येत नाही, असं ना. बरोबर आहे, कारण तिथं स्वानुभूती महत्त्वाचीच आहे. चला, निरवृत्तिक स्थितीत राहता न आले तर ते क्षम्य आहे, पण क्षम्य आहे म्हणजे असं आहे किंवा नाही राहता आले तर त्याला काय करणार आहे कोण? तुम्हाला काय कोणी तुमच्या गुन्हा दाखल नाही करणार. पण तुम्हाला जर पुढचा प्रवास करायचा असेल स्थितीचा अनुभव घेतलाच पाहिजे तो. म्हणून याच्यामध्ये जास्त भाग आहे तो असाच आहे. शास्त्र सोडवल्याने कोणी मुक्त होत नाही. की अमके शास्त्र झाले, फलानी शास्त्र झाले, इतके शिकलो काय नाही होत त्याने. लोकांचा विषय भ्रम आहे तो. काय माहिती का, आपल्या घरात असलेल्या सामुग्रीचा स्वयंपाक करून खाण्यामध्ये आनंद आहे. मी काल तुम्हाला कोणतं उदाहरण सांगितलं होतं? आता सांगितलं चायनीज. आपल्या घरातला पदार्थ आहे का चायनीज? आपल्या घरातला पदार्थ नाही. आपल्या घरातले डाळ भाजी भाकरी हे आपले पदार्थ आहेत. म्हणजे घरात तुमच्याकडे सगळे पदार्थ शिल्लक आहेत. डाळी शिल्लक आहेत, तांदूळ शिल्लक आहे ना, गहू शिल्लक आहे, पीठ शिल्लक आहे, सगळं आहे. त्यातलं करा ना तुम्ही त्याच्यावर स्वयंपाक आणि खा ना. तर ते दिलं टाकून नवीन चायनीजची काय केली त्याने इच्छा केली किंवा नवीन चायनीजचा. तर त्या चायनीजला बरंच लागतं. ते म्हटले काळा रस, पिवळा रस, काय कशाचे काय रस आहेत कोणास ठाऊक काय ते पाहिले का ते वारकऱ्याला नाही. ते काय करतात त्या आमच्या भाच्या येतात ते तिकडं तिथे गेल्यावर ते म्हणजे मामा चायनीज करायचं का? म्हटले चायनीज फिनीज काही नाही, आपली भाकरी करा. अनुभवाशिवाय नाही. म्हणतात तो का म्हणे अरे वाचाळ हो ऐका नका बोलू. बरोबर आहे, वाचाळपणा आहे तो. नाही, त्याच्यात वाचाळता अधिक वाढली. कशाने वाढली? मी तुम्हाला घरातलं या सांगण्याचा अर्थ असा आहे, आपल्याला गुरुजींनी जेवढं शिकवलेलं आहे ना तेवढं पुष्कळ झालं. आणि तेवढ्या झाल्यानंतर त्याचाच विनियोग नीट करू नाही राहिले आणि दुसऱ्याची घरातली जाऊन पाहू राहिले. तर हे जे आहे ना हे वाचाळांचाच प्रकार आहे तो. म्हणजे अधिक त्या बुद्धीला फाटे फुटतात. बहुशाखा हेनंताश्च बुद्धयो व्यवसायनाम असं होतं. त्या बुद्धीला अनेक शाखा फुटतात. त्यापेक्षा बुद्धीला स्थिर करावं आणि मग जे त्याच्यातली साधना जी अपूर्ण राहिलेली, जसे अंतरंग साधनामधले जे दिलेले आहेत ना, काय श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्त्व पदार्थ शोधन, ही अंतरंग साधनं ही आपल्याकडून झालेली आहेत का? त्याच्यात श्रवण झालं असं कोण आम्ही 20 वर्ष श्रवण केलं, 25 वर्षे झाले आमच्याकडे. ठीक आहे, तुमचं श्रवण झालं, मग प्रमाणा संभावना गेल्या का ह्याचाही विचार करावा लागेल. नंतर मनन जर झालं आहे असं तुम्ही म्हणता तर प्रमेय संभावना निवृत्त झालेली आहे का? आणि विपरीत भावना तर तुम्ही निधिध्यासन केलेलं आहे का? तुम्ही अजून देहाला मीच म्हणताय, म्हणजे देहावरचा भाव तुटलेला नाही ना. जगत सत्यत्व हे फक्त नावापुरतंच आहे का? जगत मिथ्यात्व पेपरवर लिहिलेलं आहे तेवढंच आहे का? तर ह्या विपरीत भावनाचं आहे. यांच्या निवृत्त्या हे स्वतः प्रॅक्टिकल केल्याशिवाय होणार नाहीत. कारण पुढे गेल्यावर तिथं याचा विषय आहे. अनुसरणं, अंगीकरणं, अनुभूती घेणं हे आपले मराठी शब्द. आणि मग त्याच्यामध्ये जर असेल त्याला जीवनमुक्ती सांगता येईल. म्हणून तिथं म्हटलेलं आहे की समाधीत राहता येत नसलं तरी समाधीचा अनुभव घेणारा हा जीवनमुक्ती सांगू शकतो. अनुसरणाचा विचार परमार्थामध्ये महत्त्वाचा एकदमच महत्त्वाचा, हा महत्त्वाचा टप्पा आहे. अनुकरणापेक्षाही अनुसरण श्रेष्ठ. आणि हे जोपर्यंत करणार नाही
तोपर्यंत त्याची पारमार्थिक स्थिती आहे ना ती बांधलीच गेलेली नसते. या साधनाव्यतिरिक्त हां. ग्रंथ चालत आयुष्याचं योग हवं असं होतं. हो हो भारद्वाज मुनींचा नाही काय अनुभव सांगत आहे ना. भारद्वाज मुनींचं आले उदाहरण आलेलंच आहे की त्यांनी कितीतरी अध्ययन केल्यानंतर सुद्धा 75 वर्ष हां तर इंद्राच्या रूपामध्ये येऊन भगवंतांनी सांगितलं, म्हटले तुमचं आयुष्य तुम्हाला आम्ही अजून आयुष्य वाढवून देतो, तुमचं आयुष्य संपलेलं आहे, तर तुम्ही काय करताल? तर ते म्हटले पाठालाच जाऊन बसेल, ग्रंथ अध्ययन करेल. तर ते नाही येत. त्यावेळेला त्यांना सांगितलं तुमच्याकडे इतकं मिळवलेलं आहे पण तुम्ही त्याचं काहीच स्वानुभूतीत उतरवलेलं नाही. तुम्ही नुसतंच चाललं आहे तुमचा अभ्यास करा तर हे नाही. म्हणून कारण यदुक्तम ग्रंथ कोट्टीभिही, आपल्याकडे काही कमी ग्रंथ नाहीत आणि आपले एवढे होणारसुद्धा नाही. कोणाच तरी कोणते तरी झालेलं असतं तो त्याच्यातलं काहीतरी घेऊन येतो पिल्लू आणि ते त्या इकडं सोडून देतो आणि त्याला वाटतं आपलं राहिलं बरं का हे. तर राहिलं तर त्याचं काय करायचं आहे? त्याच्यापासून काय आहे? अविद्या नाशासाठी एवढी सामुग्री लागत नाही, एकच काडीपिटी लागते. हां जसे गंज पेटवायला फार सामुग्री लागत नाही, थोडंसं एवढं कामापुरतं झालं तर गंज एकदा पेटू शकते ते. आणि मग तितकी सामुग्री फक्त हवी. आणि ते हे नाही करत काय होतं, बुद्धीचा चावटपणा वाढतो. चावट बनते ती चावट, किंवा हे पाहिजे ते पाहिजे आमकं पाहिजे फलाणं पाहिजे. काय करायची आवश्यकता नाही. एक ज्ञानेश्वरी भीमदादाला एक ज्ञानेश्वरी पुरेशी पडली. काम झालं का नाही? कोणाला शिकवायचं नाही काही नाही, तुमचं तुम्ही करा, काय अभ्यास करायचा. हां पण चला ठीक आहे, अण्णांची परंपरा कमीत कमी आहे, आपल्याला जेवढं ज्ञान दिलं तर ते कोणी आणखीन घेत असते तर घ्यायणार, पण ते सोडून दुसरे करण्याची आवश्यकता नाही. म्हणून स्वानुभूती उत्पन्न होणाराला जीवनमुक्ती सांगता येते व पटते. निवृत्ती स्थितीचा अनुभव घेतला नसेल तर त्याला जीवनमुक्ती सांगू नये, सांगितली तरी पटत नाही. हां सांगितली तरी पटत नाही. तो व्यवहार श्रेष्ठ कनिष्ठ होईल पण जीवनमुक्ती साधणार नाही हे त्याचे वर्म आहे. सार गोष्ट ऐसिया ही पदाचा अर्थ सांगितला की देवात देव मावत नाही तर देवी कशी मानावी व देवी नाही तर जग कसे मानावे ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. तरी पण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वामी म्हणजे देव व भक्त होण्याविषयी श्रद्धा उत्पन्न झाली तर त्यावेळी देवच भक्त, देव व भक्ताने केलेली सेवा ही सर्व त्रिपुटी बनवतो. म्हणजे तिथं त्रिपुटी जी पूर्वीची होती ती राहिलेली नाही, तर एक देवच भक्ती बी होतो, भक्तही होतो आणि देवही होतो. म्हणून या त्रिपुटीत एकच देव परमात्मा ठासून भरलेला राहतो. आणि एरवी ज्या वेळेला खालची स्थिती असते जीवनमुक्ताची न मानता पण खालची जे साधारण स्वरूप भक्ती मांडली तर त्याच्यातला देव भक्त आणि म्हणजे देव भक्त आणि भक्ती हां म्हणजे भक्ती आता तिथं त्रिपुटी काम करत असते. आणि त्याचा मिळवणं अजून शिल्लक राहतं दुसरं, म्हणजे त्याच्यापासूनची फलाची उत्पत्ती बी भिन्न असते. इथं काय फल आहे? आता जीवनमुक्ताच्या भक्तीत फल नावाचा नवीन प्रकारच नाही राहिला, कारण पूर्णत्वाला गेलेली आहे. हां तिथला संबंधसुद्धा पूर्णत्वातला आहे. म्हणजे अर्थात अशी भक्ती आहे की देव देवळू परिवारू कोरोनी की जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा, अशा प्रकारची ती तिथली भक्ती आहे. आणि ज्या वेळेला खालची साधक स्वरूप भक्ती असते तिथं मिळवणं आणि त्रिपुटी हे दोन्हीही कामं करत राहतात. अर्थात ज्ञानोत्तर जीवनमुक्ताला भक्ती करण्याचे विधिविधान नाही तरी पण हा हे बी आहे की ज्ञानोत्तर भक्ताला भक्ती करण्याचं विधिविधान नाही. विधिविधान का नाही? तर काही करण्याचं राहिलेलं नाही म्हणून त्याला विधी नाही. पण मग हे भक्ती का करतात? तर पूर्वसंस्कार, की पूर्वसंस्काराचा तो भाग आहे. पण कोणी केली नाही म्हणून तो जीवनमुक्त नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. जसे आमचे जगन्नाथ बुवा
म्हणजे अण्णांचे गुरुबंधू, तर त्यांचे ते भक्तीमध्ये नव्हते पूर्वी, पण ज्ञान अति तीव्र होतं. कारण त्यांचं जे अण्णांच्या मुखातून ऐकलेलं आहे ना, तर ते म्हणायचे की मला काही नाही कळालं तर मी त्यांना विचारायचो, कोणाला, जगन्नाथ महाराजांना. आणि ते इतक्या सहजतेने सांगायचे, अण्णांचे वाक्य ते इतके भारी सांगायचे की बाबांच्यापेक्षा बी सुलभ करून सांगायचे. तर ते हे म्हणजे ते त्यांचा अधिकार किती मोठा असला पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणजे ते म्हणले बाबांच्यापेक्षा का ते फार सुंदर सांगायचे. म्हणजे ते इतके ह्याने तरल बुद्धीचे होते की असे नुसतं ऐकल्याबरोबर ते सगळंच्या सगळं कॅप्चर करायचे. पण चला ना वारीना म्हणल्यावर ते म्हणायचे, जा देवाने आमच्या वाऱ्या कराव्यात, असे त्यांचं वाक्य आहे, अण्णांच्या मुखातून ऐकले. ते म्हटले, म्हणजे आता ते त्यांना हारतुरं बोलायचे ते अण्णांना. ते म्हणायचे तुम्ही करा वाऱ्या. हां, ते म्हणते तुम्हाला नाही यायचं का, देवाने आमची वारी करावी. आता देवाने आमची वारी करावी या पदाचा अर्थ काय, त्यांनी पार देवाला तुच्छ ठरवलं असा अर्थ नाही येतो. तर त्या एका विशिष्ट स्थितीला पोचल्यानंतर आणि त्याची ती स्वानुभूती येते, तर त्यावेळेला त्यांचं ते वाक्य येते की देवाने वारी करावी. याच्यामध्ये देव आणि भक्त असा दोन भाग राहिलाच नाही. म्हणून काही जीवनमुक्तांना म्हणजे ह्या विधीचा काही नाही सांगितलेली नाही, विधी सांगितलेली नाही. मी असं म्हटलं होतं त्यावेळेला, पाठ चालू होता, कोणी तुम्ही होते का नाही मला नाही माहिती, पण ते मग ते पाठ संपल्यानंतर अण्णांना म्हटलं त्यावेळेला. मग हे शिंगोटी नानांनी एक प्रश्न काढला होता की ते म्हटले की हे मग महाराज ह्यांचं कसं काय हो, तर त्यांची कशाची काय भक्तीन काय आहे जे जीवनमुक्त. त्यावेळेला अण्णा हसले. त्यावेळेला मी उत्तर दिलं होतं, अण्णा ते जीवनमुक्तच महात्म्य आहे. जगन्नाथ महाराज हे जीवनमुक्त महात्म्य आहेत. त्याच्यावेळेस नाना म्हणते श्रीराम श्रीराम श्रीराम. तर हा याच्यातला भेद आहे, लक्षात घ्या. कारण कोणत्या स्थितीमध्ये कोण बोललं ह्याच्यावरती अवलंबून आहे ना हा भाग. समजुतीत भेद आहे तितका. चला, ते तुम्ही आता आपलाच विषय झाला की जीवनमुक्ती सांगण्याकरता जीवनमुक्तच पाहिजे ना. जीवनमुक्तच पाहिजे, हो. जीवनमुक्त करण्याकरता नाही, मी त्याला विरोधच केला. मी ते सरळ बोललो, त्यावरती मग अण्णा हसले. तर ते हसल्यावर काही त्यांनी पुढं काय प्रतिक्रिया नाही. हां, आणि मग ते निघून गेले. अर्थात ज्ञानोत्तर जीवनमुक्ताला भक्ती करण्याचे वेद विधान नाही, तरी तो देवभक्तपणा निर्माण करून सेवा करीत असेल तर त्यास त्याची श्रद्धाच करावी. नाही, चांगली गोष्ट आहे ना, ह्याच्यात भाग का चांगलाच आहे. किंवा लोकसंग्रहार्थ बी आहे आणि जीवनमुक्तीचा आनंद आहे त्यातला महत्त्वाचा. की कारण त्या दुसरं काय करण्याचंच राहिलं ना. आता काय प्रपंचात खटाटोपी नाही करायच्या, आणि मग करायचं तर काय करायचं, तर पडिले वळ आणि इंद्रिय असं कळ. मागचा जसं इंद्रिय काम करत होते तसे आत्ताही त्या ठिकाणी जाऊन पुन्हा भक्तीमध्ये राहिले. चांगली गोष्ट आहे. एकदा विधीने देवभक्तपणा असतो, एकदा श्रद्धेने देवभक्तपणा असतो. एकदा विधीने देवपणा असतो, एकदा श्रद्धेने देवपणा असतो. हां, पुढे विधीची भक्ती साधनरूप असते, श्रद्धेची भक्ती जीवनमुक्ताच्या विलक्षण सुखात. हो हो हो. म्हणजे हे जे आहे, एक साधने करता विधीने सांगितला तर तो साधनेत आला, आणि आता त्याला काही करण्याचं राहिलेलं नाही. ते जीवनमुक्तीचा आनंद एक खास त्याच्यात. याचे रहस्य लक्षात ठेवावे. मनुष्य स्वभावतः संसाराचा दास होतो, त्याचे काही विधान नाही. पण जीवाला नैसर्गिक संसाराची सेवा करावी वाटते. त्याला वेदशास्त्र साधू संत सांगतात, तू देवाचा दास हो, म्हणजे तुला जीवनमुक्ती मिळेल. नाहीतरी संसारात गेल्यावरती वृत्तीत खटाटोप करायला लागला. समजा तेच जगन्नाथ महाराज जर समजा भक्तीमध्ये आलेले असते, त्यांना 100% त्याहीपेक्षा अधिक आनंदाची अभिव्यक्ती झाली असते. कारण भक्ती एक क्षेत्रच असं आहे. आपण पाहतो ना, आपल्याकडे
आपण जर कुठे ह्याच्यामध्ये असेल, चिंतनामध्ये असेल, तर त्यावेळेला चिंतनातली वृत्ती ही वेगळी असते. आणि संसारात काही खटाटोप करायला गेला तर तिथं अनुकूल प्रतिकूलतेचे वारे लागतातच त्या वृत्तीला, त्याचा काय प्रारब्धजन्य स्थितीमध्ये ते. आणि मग त्याला त्या ठिकाणी त्याच्यातही आनंदच असतो. कारण एखाद्या माणसाने आपल्याला जर फसवलं तर त्याच्यातही आनंद आहे, की तो कसा फसवतो, काय करतो, तर याचा. आणि मग फसवल्यानंतरसुद्धा स्वतः फसवून घेण्यात त्याच्यातही आनंदच आहे. तर ते पण फक्त त्या स्थितीतून पाहायला पाहिजे ते. म्हणजे त्याच्याशी जर तुम्ही कनेक्टिंग झाला, तुमची कनेक्टिव्हिटी वाढली, तर मग तुम्हाला दुःख लागेल. म्हणून बरेचशा असं व्यवहारामध्ये आहेच आहे तो विषय. पण मग त्याने बाधितच केलेला आहे. जर प्रपंच बाधित केलेला आहे तर कोणी फसवल्याचं दुःख लागायचं काय कारण आहे? त्यामुळे एकदा बाधितच केलेलं आहे तर फसवणे जाणे काय त्याच्यात काय विशेष नाही. देवाचे दास होण्यात दोन प्रकार, एक सकाम आणि दुसरा निष्काम. सकाम भक्ती संसारांतर्गत आहे आणि निष्काम भक्ती केली तर त्याचे चित्त शुद्ध होते व त्यास श्री गुरुमुखाने हे मग मागाशी सांगितलं मी तुम्हाला की म्हणजे हे साधकांच्यामध्ये हा भाग आहेच, सकामता आणि असणारे आणि निष्काम असणारे. पण तो खालचा विषय आहे तो. त्याच्यामध्ये मग चित्तशुद्धी, चित्तस्थिरता, आवरण दोषाची निवृत्ती हे सगळं त्या भक्तीच्या माध्यमातूनच होत राहील. त्याचं चित्त जसा करेल ते साधनता. पण जो मुक्त झालेला आहे त्याला ह्यातलं काय करायचं आहे? त्याला त्यातलं काहीच राहिलेलं नाही. तर केवळ देवासाठी देव म्हणून देव होऊन देवाची भक्ती करतो. तो भक्तीतलाही तो देवच असतो. निष्काम भक्ती केली तर त्याचे चित्त शुद्ध होते व त्यास श्री गुरुमुखाने महावाक्य श्रवण घडले तर ब्रह्म साक्षात्कार होतो. त्यालाच जीवनमुक्त म्हणावे. त्याला जीवनमुक्त म्हणावे. त्याचे आयुष्य उरलेले असल्यामुळे तो काही मरत नाही. मग तो श्रद्धेने देवभक्तपणा मानून पुन्हाही सेवाच करतो. देवभक्तपणा मानून पुन्हाही सेवाच करतो. म्हणजे कल्पित देवभक्त तयार झाले तिथे आता. वस्तुस्थितीने त्रिपुटी नाही असा निश्चय झाला तरी श्रद्धेने देवभक्तपणाची त्रिपुटी मानतात. याचे नाव अध्यारोप. म्हणजे त्याचं नाव अध्यारोप. संपलं काय? श्रद्धेचा देवभक्तपणा त्याला जीवनमुक्त म्हणावे. विधीचा देवभक्तपणा त्याला संसारी म्हणायचे नाही तर जीवनमुक्त ही म्हणायचे नाही. ती प्राथमिक स्वरूपाची भक्ती आहे. सुरुवातीची सार गोष्ट वस्तुस्थितीने त्रिपुटी नाही, जग नाही, माया नाही, एक परमात्माच आहे. पण असे समजून सुद्धा व अज्ञ लोक जग सत्य मानतात. ते त्यांचे सत्यत्व न म्हणता बाधित जग स्वीकारतात आणि त्यात श्रद्धेने देवभक्तपणा निर्माण करून भक्ती करतात. याला जीवनमुक्ताची ज्ञानलक्षणा भक्ती असे म्हणतात. ज्ञानलक्षणा भक्ती असा शब्दप्रयोग येतो. ज्ञानलक्षणा भक्ती म्हणजे तत्वज्ञान. ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा असं म्हटलं की त्याच्या ज्ञानाला, कारण ज्ञान परत शिल्लक राहत नाही. काय आहे, स्वानुभूती उत्पन्न झाल्यावर नवीन ज्ञान मिळवायचं शिल्लक राहत नाही. प्रवाह तोपर्यंत वाहतो जोपर्यंत त्याला उतार असतो. आणि ज्या वेळेला ते थांबलेलं असतं, म्हणजे सागराला नद्या मिळाल्यानंतर पुन्हा वाहत नाहीत, सागरात वाहनं नसतं, सागराच्या बाहेर वाहनं आहे. तसा साधक अवस्थेतलं वाहन आहे. साधक हे त्या ज्ञानरूपी प्रवाहाबरोबर वाहतात आणि मुक्त स्थिरावलेले असतात. म्हणून जोपर्यंत त्याचं वाहनं चालू आहे तोपर्यंत तो साधक अवस्थेमधलं काम करत राहतो. अवघ्या झाल्यावर बी एक रूप. तर क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी. आणि मग तिथं जीवनमुक्ती आहे की ज्या वेळेला गंगा त्या सागरात मिळून गेलेल्या आहेत तर त्याच्यातला भाग असा आहे, एक मुख्य सागर वेगळा आहे, जिथे नद्या मिळाल्या तो सागर वेगळा आहे.
आणि वाहणाऱ्या नद्या वेगळ्या आहेत. वाहणाऱ्या नद्या म्हणजे साधक आहेत, आणि जिथे सागराला मिळाल्या तिथं जीवनमुक्तीचा प्रवाह खेळताना दिसतो. म्हणजे त्याच्यात त्या पाण्यामध्ये ते पाणी मिसळताना सुद्धा खेळतं बरं का. हां, तिथं ते पाणी खेळतं. कोणी गेलेलं असेल तर त्यावेळेला ते नद्याचं पाणी ज्या वेळेला आत सागरात प्रवेश करतं, तर त्यावेळेला ते तिथल्या त्या सागराशी एकरूप होण्यासाठी ते खेळतं तिथं. ते याला जीवनमुक्ती म्हणावी. आणि अख्खा सागर म्हणजे विदेहमुक्ती म्हणावी, कारण तिथे मग पुन्हा आणखीन नाही. तर असा प्रकार चालूच आहे. हां, पण नद्या मात्र सागराला जाऊन भेटतील, कधीतरी भेटतातच. तसे जीव केव्हा तरी ब्रह्मस्वरूपात जातातच, कारण त्यांना जाण्यासाठी दुसरीकडे कुठे जागाच नाही. कुठे जातील ते? फक्त मग आता वेळ किती लावतात त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे जर आडमाप जर वेळ लावला आजूबाजूला पसरून, तर मग त्याचा पुढची प्रवाहाची गती हळूहळू चाललेली असते. आपण ना आडखळत पाणी चाललेलं आहे, त्याचे पाटाने पाणी जातं ना. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? गव्हाण म्हणतात का काय? पाटच म्हणतात. त्या पाटाने जर समजा त्याच्यात जर गव्हात उगवलेला असेल तर ती पाणी ती एवढे गतिमानरित्या जात नाही, म्हणून तासावं लागतात पाट. पहिले तासत होतं, आता कशा झालं पाईपलाईन झाली. आता ते गबाळ असल्यावर त्याच्यातून जातच नाही ते पुढं. आणि मग त्याला ते नाही तर मग पहिले म्हणायचे ते आम्ही तासून घ्यायचं ते, म्हणजे हां, मग त्याला तासून मग ती परत पाणी काढून. त्यात पाणी जातं. पण बरेचसे मग असे जर झाखाळा हे झालेले ते पाणी मग हळूहळू चालले होतील कधीतरी मुक्त. जगातील 4 वर्ग लक्षात घ्यावे. पहिला, काहींना संसाराचे दास्यत्व करावे वाटते, परमार्थ माहीतच नाही. हां. दुसरा वर्ग, काही परमार्थ अंगरूपाने करतात व संसार अंगी ठेवतात. अंग आणि अंगी हा भेद प्रतिपादन करतात. म्हणून संसाराला अंगी करतात आणि परमार्थाला अंग करतात, असे संसारिक लोक आहेत. पुढे जाऊन परमार्थ करणारे सुद्धा परमार्थाला अंगी करतात आणि वेदांताला अंग करतात. गुरुजींचं म्हणणं असं आहे की परमार्थ हा अंग व्हावं आणि वेदांत अंगी व्हावं, असा अर्थ काढलेला आहे. म्हणजे त्याचा भाग वेगळा आहे अजून. चला काय वाचा. हे संसारातले 2 वर्ग. तसे परमार्थ आता अंग आणि अंगी याच्यामध्ये अमुख्य आणि मुख्य असा त्याचा मुख्य अर्थ निघतो. गौण. तर आता मुख्य म्हणजे अंगी आणि अंग म्हणजे गौण असा अर्थ आहे. परमार्थ करतो पण वेदांत मानितच नाही. दुसरा आहे वेदांत अंग मानतो व इतर परमार्थ अंगी मानतो. हे चुकीचं आहे. या 4 पुरुषांना जीवनमुक्ती साधत नाही. बरोबर आहे. म्हणून वेदांत अंगी बांधला गेला पाहिजे. वेदांत अंगी. तर हा जीवनमुक्तीचा प्रवासाचा अधिकारी आहे. या 4 पुरुषांना जीवनमुक्ती साधत नाही. संसार अंग व परमार्थ अंगी वाटावा व परमार्थ करताना वेदांत शास्त्र अंगी व इतर सर्व परमार्थ अंग वाटावा, त्याला जीवनमुक्ती मिळते. आपण सगळे करून सारखेच दिसतो, पण आपला परमार्थ अंग आहे का अंगी आहे हे ज्याचे त्यालाच कळते. अंगी जीवनमुक्ती व श्रद्धेने त्रिपुटी स्वीकारून सेवा करतो त्याला जीवनमुक्ताची भक्ती म्हणावी. विदेहमुक्तीमध्ये त्रिपुटी नाहीच. जीवनमुक्ती त्रिपुटी आहे पण बाधित असते. त्या बाधित त्रिपुटीत तो श्रद्धेने भक्ती करतो. तेच श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात. देव, भक्त व भक्ती ही सर्व त्रिपुटी देवच बनतो, त्याचाच विस्तार पुढील गोष्टी करतात. पुंडलिक वरदा.